सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास हे काम नव्हे जबाबदारी आमची। मला माहिती नाही तुम्ही माझ्याशी बोलायचं ना सचिवने बोलायला या सचिवला बोलवायचं तुम्ही येऊन परस्पर मीटिंग करता नाही परस्पर तुम्ही मीटिंग करताय म्हणजे बाकीचे नाही इथे कोकणमध्ये परस्पर हे करता तुम्ही तुम्ही लोक मला माहिती नाही तुम्ही ग्रुपला टाकलं का मग तुम्ही ग्रुपला टाकलं का तुम्ही ठराव मांडला का मीटिंगचा तुम्ही ठराव का मीटिंगचा मांडला का शेट माहिती का कुठलाही मंडप लहान असो मोठा असो तुम्ही काय करता माहिती का तो मोठा असायला त्याला डावायचा माहिती का मी तुम्हाला बोललो उपदेश कुठे मी चालू एका मंडपाला हे पण बोललो मी बोलून घेऊया आपण चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे शेट पण जेवून घेऊया चुकीचं आहे तुमची मनमानी चालू देणार नाही जेवल्यानंतर मी ग्रुपला कशाला टाकलं ग्रुपला आम्ही नाही टाकलं दोन मिनिटं ऐका तुम्ही आहे ना मग सगळ्याला बसणार आहे नाही सगळ्यांना महाराष्ट्र बॉडीवाल्यांना बोलवता उद्यावर नाव नाही लावणार मला जर का 2 दिवसात रिझल्ट नाही दिला ना तर तिसऱ्या दिवशी ते 5व्या दिवशी मी उपोषणाला बसणार आहे यांच्या आंदोलनात। रायगड जिल्हा मंडप डेकोरेटर्स साऊंड व कॅटरेस असोसिएशनची वार्षिक आढावा सभा रोहा येथे सुरू असतानाच मोठा गदारोळ उडाला। सभा सुरू होऊन सुमारे 2 तास उलटल्यानंतर रायगड जिल्हा उपजिल्हाध्यक्ष उदय आवारी यांच्या नेतृत्वाखाली आलेले तब्बल 150हून अधिक मंडप डेकोरेटर सदस्य सभेतून उठून बाहेर पडले। यावेळी जिल्हाध्यक्ष कालिदास भिंगारे यांच्या कार्यपद्धती विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। खालापूर, कर्जत, पनवेलसह 5 तालुक्यातील मंडप व्यावसायिकांना संघटनेच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याचा आरोप उपस्थित सदस्यांनी केला। जिल्हाध्यक्ष कालिदास भिंगारे हे एकतर्फी आणि मनमानी कारभार करत असल्याने संघटनेत असंतोष वाढल्याचा आरोप उदय आवारी यांनी केला। सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना उदय आवारी म्हणाले आहेत की रायगड जिल्ह्याच्या संघटनेला काही व्यक्तींनी राजकारणाचे स्वरूप दिले। संघटनेतील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत। बैठकीची माहितीही वेळेवर दिली जात नाहीये। जिल्ह्यातील छोट्या मोठ्या सर्व मंडप व्यावसायिकांना समान सन्मान मिळाला पाहिजे। काही मोजक्या लोकांच्या हितासाठी संघटना चालवली जाणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। आवारी यांनी पुढे सांगितले आहे की आम्हाला कुणाचे पद काढून घ्यायचे नाही किंवा संघटना बदलायची नाही, मात्र सर्व सदस्यांना सन्मान आणि न्याय मिळालाच पाहिजे। माझ्यासारखा ज्येष्ठ व्यावसायिकाला जर योग्य सन्मान दिला जात नसेल तर सामान्य सदस्यांची काय अवस्था असेल याचा विचार व्हायलाच पाहिजे। गरज पडल्यास आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग देखील स्वीकारू। याच दरम्यान खोपोलीचे ज्येष्ठ मंडप व्यावसायिक कैलास मोरे यांनीही विद्यमान कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। संघटनेच्या नेतृत्वात अनुभवाला प्राधान्य मिळालेच पाहिजे। अनेक वर्ष व्यवसाय करणाऱ्या आणि संकटाच्या काळात सदस्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या व्यक्तींना डावलून केवळ आर्थिक बळावर नेतृत्व मिळू नये तर छोट्या मंडप व्यावसायिकांचाही आवाज तितकाच महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले। यावेळी सभागृहाबाहेर जमलेल्या सदस्यांनी उदय आवारी यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केले। रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंडप व्यावसायिक उदय आवारी यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले। सदस्यांच्या अडचणीच्या काळात आवारी नेहमी धावून जातात आणि कोणताही भेदभाव करत नाहीत अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे। सभेत घडलेल्या या अभूतपूर्व प्रकारामुळे रायगड जिल्हा मंडप डेकोरेटर्स साऊंड व कॅटरेस असोसिएशन मधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून येत्या काळात संघटनेतील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वरिष्ठ पातळीवर चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे उदय आवारी यांनी स्पष्ट केले आहे। प्रथम माझी ओळख करून देतो। खोपोली कैलास मोरे मंडप डेकोरेटर गेल्या 35 ते 40 वर्षापासून मी व्यवसाय करत आहे आणि या संदर्भात मला 2 दिवसापूर्वी फोन आलता की अशा संदर्भातली मीटिंग घेण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात मीटिंग ठेवून तेजस फार्मला मीटिंग ठेवली। नियोजित मंडप डेकोरेटरला पण या संबंधी कळवण्यात आलं होतं का आपण हे उपस्थित राहावे म्हणून, पण काही ते आले नाहीत, पण त्यांना आम्ही सांगितलं होतं आले नाहीत। तसेच खालापूर कल्याणकारी मंडप डेकोरेशन संघटनित संस्था ही आम्ही स्थापन केले होते। अध्यक्ष सुनील गरत होते, मी त्या संघटनेचा उपाध्यक्ष होतो आणि अनेक पदाधिकारी होते। सगळ्यांना विश्वासात न घेता एक असा षडयंत्र चाललेलं आहे की नवनिर्वाचित कमिटी स्थापन करणे। तर माझा तर असा पूर्ण विरोध आहे की असे माणसांना निवडा का जे प्रत्येक कार्यामध्ये पुढे आले पाहिजे। उद्या पोलीस स्टेशन मॅटर असो
कोणाचा भांडणाचा मॅटर असो का त्याला त्याचा अनुभव आला पाहिजे का त्याच्याकडे काय अनुभवाची शिदोरी आहे अशी त्याला अनुभव. केवळ तुमच्याकडे करोडोचं मटेरियल आहे आणि करोडोचं तुम्ही आहे तर अशा छोट्या मंडपवाल्यांना तुम्ही दाबू शकत नाही, ही माझी प्रथम मागणी आहे. आणि तुम्ही जे नवीन व्यवसायामध्ये आलेले आहेत 2 वर्षापासून आणि 3 वर्षापासून ते लाखोचं त्यांना कुठले पैसा भेटला असेल त्यांनी टाकलेला आहे तो, आणि ते जर त्याचा काय उत्माद घेत असेल तर अशा ह्याच्यामध्ये कधी मी माझा विरोध राहणार आहे यांच्याबद्दल. जर आम्ही हे सुनील घरत गेले परंपरेने व्यवसाय करत आहेत, सुनील घरत उपाध्यक्ष होते आणि चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत आणि मी उपाध्यक्ष म्हणून होतो. आमचे असे खोपलेले असंख्य मंडपवाले आहेत इथे, तर ह्यांना एकत्रित न करता उदय आवारे साहेब ह्यांना कुठलं मार्गदर्शन घेता वैयक्तिक तुम्ही येऊन इथे गाठी भेटी करताय हे आम्हाला मान्य नाही. आणि जितका मान सन्मान मोठ्या मंडपवाल्याचा व्हायला पाहिजे तितकाच मान सन्मान छोट्या मंडपवाल्याचा पण व्हायला पाहिजे. हा मंडपवाला हा शेवटी व्यावसायिक आहे, तो कुठली छोटी ऑर्डर करू या मोठी करू तो मंडपवालाच असतो. धन्यवाद साहेब. आपली रायगड जिल्ह्याची आढावा बैठक होती. या आढावा बैठकीला याही राजकारणाचं रूप दिलेलं, राजकारणाचं रूप असं दिलेलं का मी स्वतः रायगड जिल्हा अध्यक्ष आहे. माझे महाराष्ट्र बॉडीवर मी माझं कामकाज चांगलं बघून मला पद देण्याचं चांगलं घोषित होते आणि त्यातून सागरभाई चव्हाण यांनी मला सांगितलं का आपण रायगडचे 2 भाग करूया. रायगडचं एक भाग कालिदास शेटना देऊ, 7 तालुके तुझ्याकडे घे, 8 तालुके त्यांच्याकडे देऊ. तर ते मी ॲग्री झालं. लातूरला मीटिंग होती, त्या मीटिंग मध्ये त्यांच्याशी पण चर्चा केली. हो चालल. तिथून आलो त्यांना म्हणतात आम्ही 10 ते 12 तारखेपर्यंत आमची मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये आम्ही सगळं सोयीस्कर मांडतो आणि ते तुमच्या समोर मी मांडतो. मांडताना याही सगळं काही कामकाज चालू केलं. आनंद आहे. महाराष्ट्राची बॉडींचं ते आदर करतात, रायगड जिल्ह्यासाठी काम करतात. पण रायगड जिल्ह्यावर पदाधिकारी आहेत, लोक आहेत, चांगली माणसं आहेत. मी उपजिल्हा अध्यक्ष आहे, त्या अध्यक्षाला डावलून भले ठीक आहे तुम्ही माझ्याशी बोलत नाही काय करत नाही पण ठीक आहे, कुठं आज खालापूरला मीटिंग होती, आमच्या बऱ्याचशा तालुक्यात मीटिंग होत्या, ठीक आहे तुम्ही माझ्याशी बोलत नाही का, तुम्हाला मी खोपतोय का, चांगलं वक्तृत्व आहे माझ्यात, बोलण्याचा धडाड आहे, कामाचा धडाड आहे, त्याच्यामुळे जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सोयीस्कर माझ्याशी चर्चा करा. तुम्ही मनमानी कारभार चालू केलाय तो खपवून घेणार नाही. तुम्ही रायगड जिल्ह्याचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला सांगू शकता ना का बाबा आज आम्ही ह्या ठिकाणी मीटिंग लावले, तुम्ही येऊ शकता का, येऊ शकत नाही का, काय येऊ शकत नाही, पण तुम्ही कमीत कमी ग्रुपला टाकलं तर पाहिजे. ते पण नाही, सगळ्या गोष्टी मनमानी. रात्री मेसेज येतो आढावा बैठकचा, या बाबा टाइम शेड्यूलचा 12 वाजता मेसेज लोकांना. ही कामाची पद्धत नाहीये, ही राजकारणाची पद्धत आहे. हा मंडप असा व्यवसाय आहे, यात राजकारण करून चालत नाही. आपल्याला सगळी सारखी आहेत. आपल्या तालुक्यातला एकूण एक छोट्या तर मोठ्यापर्यंत डेकोरेटर आपला आहे. त्या आपल्या डेकोरेटरला डालून आणि एखादा काम करणाऱ्या डेकोरेटरला जर का डालत असतील तर हे सहन करणार नाही. आम्ही ठेय आंदोलन करू, आम्ही बसू, उपोषणाला बसू. माझ्या पाठीशी माझे जर का 5 तालुके 6 तालुके माझ्या पाठीशी आहेत तर मी त्यांचं सदैव आभार मानतो. कारण त्यांना इथे समजलं का, त्यांना बोललो तुम्ही पण या सगळे, मी पण येतो, तुमच्या डोळ्यासमोर दिसेल यांचं राजकारण काय चाललंय. ही राजकारणी लोक आहेत, आपल्या समाजकारणाची लोक नाही आहेत. तर समाजकारणाने समाजकार्यासारखं चाललं पाहिजे. आपल्या लोकांना डावलून जर का करत असेल तर मी सहन नाही करणार. माझ्या श्वासात जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत हे छोटा मोठा डेकोरेटर मी पर्यंत त्यांच्या पाठीशी उभा असणार आहे. बघा, आम्हाला बॉडी बदलाचा विषय नाहीये, आम्हाला सन्मान पाहिजे. माझ्या येणाऱ्या मंडपवाल्याला, एक मंडपवाल्याला सन्मान पाहिजे. जो मला देऊ शकत नाही तो यांना काय देतील. हा, जो मला देत नाही, मी एवढा मोठा डेकोरेटर असून ते मला सन्मान नाही देत. मी सगळ्या बाजूनी सगळ्यांच्या तलागालातून फिरणारा मंडपवाला आहे. माझे हजारो लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत. त्यांना जर का तुम्ही माझ्यासारख्या माणसाला सन्मान नाही देता तर तुमचा मनमानी कारभार खपून घेणार नाही माझी मंडप बांधववाले.